तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। युक्रेन रशियाचं युद्ध युद्धबंदी सारखं नसून ते अणुयुद्धासारखं झालंय असा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केलाय। तर युक्रेनने रशियाच्या 2 अणुतळांना लक्ष्य केलंय। या हल्ल्यामध्ये रशियाचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचा विचार पुतिन यांना करणंही कठीण झालंय असा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केलाय। युक्रेनने मुर्मस्क आणि इकुर्स्क या 2 भागातील रशियाच्या तळांवर ड्रोनने हल्ला केला असून 40हून अधिक विमाने नष्ट करण्यात आली आहेत। या हल्ल्यामध्ये रशियाचं सर्वाधिक धोकादायक बॉम्बर्स Tu-22 आणि Tu-95 देखील नष्ट झाल्याचं बोललं जात आहे। यासोबतच रशियाचे एवॉक्स म्हणजेच मोठे रडार विमान A-50 देखील नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे। हा सगळा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने आणि युक्रेनच्या माध्यमांमधून करण्यात येतोय। तर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हा दावा केलेला आहे। त्यांच्या दाव्यानुसार युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, त्यामध्ये रशियाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर रशियाचे सर्वात धोकादायक बॉम्बर्स Tu-22 आणि Tu-95 देखील नष्ट झाल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेला आहे। त्याचबरोबर युक्रेनच्या माध्यमातून देखील अनेक दावे करण्यात आलेले आहेत। तर युक्रेनच्या माध्यमातून देखील अनेक दावे करण्यात आलेले आहेत। त्यांनी रशियाचं किती नुकसान केलंय हे त्यांच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात येत आहे। आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया की युक्रेनने रशियाच्या किती खोलवर जाऊन हल्ला केलाय। युक्रेनपासून बेलाया एअरबेस तर इरकुत्स्कचं अंतर 4300 किलोमीटर इतकं आहे। तिथे देखील युक्रेनने हल्ला केलेला आहे। त्याचबरोबर ओलेना एअरबेस मुर्मस्कचं अंतर 2000 किलोमीटर इतकं आहे। तिथे देखील युक्रेनने रशियाला दणका दिलाय। हे दोन्हीही एअरबेस एक 4300 किलोमीटर आहे तर दुसरं 2000 किलोमीटर अंतरावर आहे। तरीही युक्रेनने रशियाला दणका दिलाय। रशिया आणि युक्रेन युद्ध आणखीनच भडकलंय। युक्रेनच्या सैन्यानं रशियामधील 2 वेगवेगळे पुलं स्फोटात उडवून दिल्याची माहिती आली आहे। रशिया सीमेजवळचे हे 2 रेल्वे पुलं युक्रेनने बॉम्ब हल्ल्यात उडवलेत। तर या हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 69 जण जखमी झालेत। युक्रेनने पहिला हल्ला ब्रॉयन्स्क परिसरात केला असून इथले एक पॅसेंजर ट्रेन जात असताना युक्रेनच्या बॉम्ब हल्ल्यात हा ब्रिज पडलाय। तर दुसरा हल्ला 4 तासांनंतर कुर्स्क क्षेत्रात करण्यात आलाय। इथेही एक रेल्वे पूल स्फोटात उडवून देण्यात आलाय। तर युक्रेनकडून रशियावर झालेले हे हल्ले आहेत। युक्रेनच्या हल्ल्यात आता रशियाचं मोठं नुकसान झालंय। दृश्य आपण पाहतोय, एक रेल्वेचा पूल देखील युक्रेनच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालाय। तर खार्किव प्रदेशातील युक्रेनची ड्रोन प्रक्षेपण प्रणाली नष्ट करण्यात आली आहे असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केलाय। या हल्ल्यासाठी इस्कंदर M क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता, जो अत्यंत अचूक मानला जातो। या हल्ल्यात 6 ड्रोन लॉन्चर 30 मानवविरहित ड्रोन वाहनं पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत। हा हल्ला युक्रेनियन ड्रोन नेटवर्कसाठी एक मोठा धक्का मानला जातोय असाही दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलाय। तर रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे 6 ड्रोन लॉन्चर नष्ट करण्यात आल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केलेला आहे। तर युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्यानंतर रशियानेही आता जोरदार पलटवार केल्याचं समोर आलंय। रशियाने युक्रेनवर मोठी मिसाईल डागली असून रशियाने थेट युक्रेनच्या आर्मी ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केलाय। रशियाने केलेल्या या हल्ल्यामध्ये युक्रेनचे 12 जवान शहीद झाल्याचीही माहिती समोर आली आहे। तर सुमारे 60 पेक्षा जास्त जवान जखमी झालेले आहेत। त्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये आता पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येते।